राजकीय टॉप 9 बातम्या आपण बघूया। रायगडच्या पालकमंत्री पदावरून जयंत पाटलांनी गोगावलेंना डिवचलाय। महिला मंत्री म्हणून आदिती तटकरेंची पालकमंत्री पदा नियुक्ती करा आणि जयंत पाटलांचा हा टोला होता, तर आगीत तेल ओतताय का? गोगावलेंचं पाटलांना उत्तर। सांगली जिल्हा बँकेच्या अनुषंगानं सदाभाऊ खोतांची विधान परिषदेमध्ये लक्षवेधी। बँकेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार, तात्काळ प्रशासक नेमा, खोतांची मागणी। जयंत पाटील सराईत दरोडेखोरात पुरावे ठेवत नाही। सांगली जिल्हा बँकेच्या भ्रष्टाचारामधील सर्वेसर्वा जयंत पाटीलच, पडळकरांचा आरोप आहे। एखाद्याची बालबुद्धी असते, भुंकणाऱ्यांना भुंकू द्यावं। जयंत पाटलांचा गोपीचंद पडळकरांवर पलटवार। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी घेतली अहिल्यानगरच्या पीडित मुस्लिम व्यापाऱ्यांची भेट। मढीमधील आणि मढी ग्रामस्थांनी घेतलेल्या निर्णयावर सपकाळांनी टीका केलेली आहे। तर संविधानाच्या चौकटीत शपथ घेतलेले मंत्री या निर्णयाला पाठिंबा देऊन संविधान मोडतात। मंत्री नितेश राणेंवर देखील टीका। अंजली दमाने यांकडून सतीश भोसलेचा पैसे उधळतानाचा नवा व्हिडिओ ट्विट। आणि भोसले हा बीड मारहाण प्रकरणातील आरोपी आणि सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। सतीश उर्फ खोक्या भोसलेच्या मुसक्या आवळण्यासाठी वन विभागाकडून हालचाली। वन विभागाच्या अधिकाऱ्यांची टीम घटनास्थळी दाखल। पंचनामा करून हरणाची सापडलेली कवटी आणि हाडं तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात येणार। सतीश भोसलेचा नवीन व्हिडिओ समोर, तुमचे हात पाय तोडून टाकेल। खोक्याभाईची थेट विद्यार्थ्यांना धमकी। मला उचलून नेलं आणि मारहाण केली, माझा पाय मोडला, कपडे काढून मारहाण झाली, कैलास वाघचा आरोप आहे।